भारतीय इंजिनियर्सचा एक नवीन आविष्कार म्हणजे ही मोबाईल हायड्रोलिक रिग। भारतीय बनावटीची ही संपूर्ण रिग ही आता जगातील अत्याधुनिक रिग पैकी एक रिग आहे। जगातील सर्वात अत्याधुनिक रिग याला असं आपण म्हणू शकतो, जी जमिनीच्या खाली 4 ते 6 किलोमीटर पर्यंत खोदकाम करू शकते आणि 1500 हॉर्स पॉवरने ही काम करते। वेळेची बचत आणि त्याचबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही नेता येणं ही याची वैशिष्ट्य आहे। कशी ही आहे नेमकी रिग, कसं झालं याचं काम आणि कसे होतील भारताला फायदे, पाहूयात। खनिज तेल उत्खननात आता भारत कुठेही कमी नाहीये, कारण जगातील सर्वात अत्याधुनिक असलेली ड्रिलिंग रिग आता भारतानेही तयार केली आहे। MEIL या कंपनीनं ही रिग तयार केली आहे। ही रिग स्वदेशी बनावटीची असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। यातील पहिली रिग अहमदाबादच्या तेल क्षेत्रामध्ये कार्यरत झाली आहे। या अत्याधुनिक रिगच्या वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती मूवेबल आहे, म्हणजे एका ठिकाणची विहीर खणून झाली की ही रिग त्याचा संपूर्ण सेट जसाच्या तसा दुसरीकडे नेता येतो। ही अत्याधुनिक रिग आपण जी पाहतोय त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवली जाऊ शकते। हा जो भाग पाहतोय आपण ही मुख्य रिग आहे आणि ही हायड्रोलिक सिस्टीमने पूर्णपणे इथे खाली फोल्ड होऊ शकते। ज्यावेळेला आपल्याला एका ठिकाणचं काम संपल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं त्यावेळेला ती फोल्ड होऊन त्यानंतर हे मशीन खाली नेता येऊ शकतं आणि त्याला खाली टायर्स लावलेले आहेत आणि ते पूर्णपणे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, ज्याला मूवेबल असं म्हटलं जातं टेक्निकल भाषेमध्ये। अशा पद्धतीची ही रिग आहे ज्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते, कारण उत्खनन ज्या वेळेला होतं मग वायूचं असेल किंवा तेलाचं असेल ते वेगवेगळ्या ठिकाणी होतं। एका ठिकाणाचं काम संपल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करायचं असतं आणि त्यावेळेला हे खूप उपयुक्त ठरतं। यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होते, त्याबरोबर खर्च सुद्धा कमी होतो। साधारणपणे हे सगळा सेटअप उभा करायला, ही पूर्ण रिग उभी करायला, पॉइंट टू पॉइंट उभी करण्यासाठी 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो आणि ज्यावेळेला दुसरीकडे न्यायची असते त्यावेळेला 15 ते 20 दिवसांमध्ये ही रिग आपण दुसरीकडे नेऊ शकतो आणि हेच या रिगचं वैशिष्ट्य मानलं जातं। खनिज तेलाचं उत्खनन म्हटलं की मोठ्या टीमची गरज भासायची। आता अतिशय कमी माणसांमध्ये याचं काम चालतं। एकदा रिग आणि त्याचा पूर्ण सेट तयार झाला की उत्खननासाठी 1 किंवा 2 व्यक्ती उत्खनन करू शकतात। Okay, what we are seeing here is the drilling chair, means the position from where the driller can control whatever is happening on the rig. And compared to old fashion rigs, from one single position, they have the full control on whatever is happening. And through all these screens, they can arrange however they prefer. They can see the different functions of the rig. So, like the main function related to the hoisting and drilling, but also is related to the mud pumps, the mud system, the well control, and whatever. How many people need to control this? And before this technology, how many people need to control? Yes, one person is enough to drive the rig from here, from the control position. But the main difference is on the drill floor, on the field of operation, where we have much less people working. So 1 or 2 compared to 4, 5, 6. Okay, and before this? It could be up to 5, 6 people. Okay, now it's less than half. 1, 2 people on the drill floor, they can cover all the activities over there. Thank you, sir. You're welcome. आता आपण जिथे आहोत ते म्हणजे रिग जिथून कंट्रोल होते ते हे युनिट आहे जिथे बसून हे रिग कंट्रोल केलं जातं। इथे वेगवेगळ्या मशीन्स उपकरणं पाहायला मिळतील, वेगवेगळ्या स्क्रीन पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये कुठल्या गेअरवर सध्या काम सुरू आहे, किती खोल ही रिग गेलेली आहे, त्याच्यामधून काही मिळतंय का, त्याची लेवल काय, या सगळ्या गोष्टी मेजर केल्या जातात। किती स्पीडने किंवा किती वेगाने, किती ताकदीनं हे खाली खोदकाम सुरू आहे, यापूर्वी किती होतं त्याची हिस्ट्री
हिस्ट्री सुद्धा या स्क्रीनवर पाहायला मिळते. त्यामुळे पूर्वीचं खोदकाम आणि आता जे चाललेलं खोदकाम आहे याची पूर्ण हिस्ट्री एकाच टेबलवर पाहायला मिळते. काही गेअर्स इथून ऑपरेट केले जातात आणि अशा पद्धतीनं 2 लोकांची टीम ॲट अ टाइम या अत्याधुनिक यंत्रणेमध्ये 2 लोकांची टीम एका वेळेला काम करण्यासाठी पुरेशी असते. हा सेम सेट बाजूलाही लागलेला आहे. अशा प्रकारे 2 सेट जे आहेत ते या ठिकाणी काम करतात. हाच तो रिगचा मुख्य भाग आहे. हेच ते टोक आहे जे जमिनीत जातं आणि उत्खनन करतं. हाच तो भारतीय रिगचा मुख्य पॉइंट आपल्याला असं म्हणावं लागेल, जिथून हे खोदकाम होतं. सध्या हे काम बंद आहे. आपण गुजरातच्या कालोलमध्ये आहोत आणि हाच तो पॉइंट आहे. ज्यावेळेला काम सुरू होतं त्यावेळेला याच्या मार्फतच हा पूर्ण खोदकाम केलं जातं. हे सध्या आपल्याला जे बंद केलेलं झाकण दिसतंय की ते ओपन होतं आणि मग त्यानंतर खाली हे सगळं खोदकाम केलं जातं. जवळपास 1500 हॉर्स पॉवरने हे काम होतं. केवळ रिगच्या या संपूर्ण कामात त्याच्यासोबत असलेली संपूर्ण सिस्टम महत्वाची असते. जमिनीत खणताना तेल किंवा वायू लागेपर्यंत आणि लागल्यानंतर दोन्हीसाठी ही यंत्रणा तयार असते. ज्यावेळी रिगद्वारे उत्खनन होतं तेव्हा जमिनीतील मलबा अलगदपणे बाहेर काढला जातो. त्याची चाचणी होते. त्यात इंधनाचे किंवा वायूचे अवशेष आहेत का हे पाहिलं जातं. तर जेव्हा वायू किंवा इंधन लागतं तेव्हा ते बाहेर आणून टँकरमध्ये जमा केलं जातं. पाईपद्वारे ते प्रक्रियेसाठी जातं. जसं की क्रूड ऑइल रिग जवळच टँकरमध्ये जमा केलं जातं. नंतर ते पाईपद्वारे प्रक्रियेसाठी पाठवलं जातं. ज्या प्रमाणात सापडण्याची शक्यता असते तितकी साठवणूक क्षमता तयार ठेवायला लागते. इथले इन्स्ट्रुमेंटल इंजिनियर विनोद कुमार आपल्यासोबत आहे. ही पूर्ण प्रक्रिया कशी सुरू असते ते आपल्याला सांगतील. सर, कैसा पूरा प्रोसेस रहता है? एक्चुअली पहले हमारे वो मड टैंक्स हैं, वहाँ पे हम केमिकल मिक्सिंग करते हैं, ड्रिलिंग फ्लूइड बनाते हैं विथ केमिकल्स एंड वाटर और सिंथेटिक ऑयल विथ देन विथ मड हेल्प ऑफ मड पंप हम मड को सक करते हैं. देन ये हाई प्रेशर से इंजेक्ट करते हैं थ्रू दिस रेड लाइंस. रेड लाइन से दिख रही है. वहाँ से वो रील की तरफ जाते हैं. वहाँ से वो वेल की तरफ जाते हैं. फिर हमारे वेल के अंदर ये फ्लूइड जाते हैं. जो भी हमारे कटिंग्स होते हैं ड्रिलिंग के टाइम पे वो कटिंग अपलिफ्ट होके वो उस टैंक की तरफ जाते हैं जहाँ सेल सेकर्स लगे हुए हैं, जहाँ पे फिर से हमारा मड जो है कटिंग से फिल्टर्स होते हैं. कटिंग हमारे वेस्ट पिट में चला जाता है. वो हमारा वेस्ट पिट है. ब्लू कलर का जो टैंक है. जी यस, ये 3 सेल सेकर है. उसके बाद ये हमारे चले जाते हैं वेस्ट पिट में, जो वेस्ट मटेरियल होता है, और जो फ्लूइड है वो फिल्टर होके फिर से वापस टैंक में हम लोग इधर लेते हैं. और ये रेगुलेशन प्रोसेस है, ये साइकिल है. जे विहीर खोदली जाते त्याच्या वेळेला त्यातलं जे मटेरियल खोदून जे तयार होतं ते मटेरियल पूर्णपणे बाहेर काढलं जातं आणि त्यावेळेला खोदकाम होतं त्यावेळेला सुद्धा काही केमिकल्स त्याच्यामध्ये जातात, जेणेकरून जेवढ्या मापात पाहिजे तेवढेच खोदकाम होईल. आणि त्याच्यातून जे पार्टिकल्स येतात, छोटे छोटे जे भाग येतात, त्या भागांवर सुद्धा परीक्षण केलं जातं की त्याच्यामध्ये क्रूड ऑइलचा काही भाग आहे का, जो वायू किंवा अन्य काही कुठले केमिकल्स त्याच्यामध्ये सापडत आहेत. MIEL कंपनीनं या स्वदेशी रिग्स बनवल्या असून त्या भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी ONGCला देण्यात येणार आहेत. अशा 46 रिग्सच्या निर्मितीचं काम सुरू आहे. यातील काही ओव्हर रिग्स आहेत आणि काही लँड ड्रिलिंग रिग्स आहेत. ओव्हर रिग्सचा वापर खोदलेल्या विहिरीतून तेल काढण्यासाठी होतो, तसंच विहिरी दुरुस्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. तर लँड ड्रिलिंग रिग जमिनीच्या पोटात तेलाच्या साठ्यांपर्यंत 1.5 किमी ते 6 किमी पर्यंत खोदू शकते. इसमें आपको रिस्क नहीं है, एक्सीडेंट्स का रिस्क नहीं है. तो ये इसीलिए ऑल कंट्रीज आर प्रेफरिंग दिस रिग्स नाउ. वो रिग 40 साल का पहले का रिग का इसका बहुत डिफरेंस है परफॉर्मेंस में. सो ये टोटलिटी में देखने से ये बहुत सस्ता पड़ेगा. दिवसेंदिवस माणसाची इंधनाची गरज वाढती आहे, त्यावरचं अवलंबत्वही वाढत आहे. पृथ्वीवरची वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढत जाणारी इंधनाची गरज यामुळे इंधनाची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढती आहे. माणसाच्या अतीव गरजेमुळे जगभरात इंधनाच्या शोधात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. इंधन शोध, विहिरी खणणं यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. प्रत्येक देश आपलं तंत्रज्ञान आणण्यासाठी धडपडतोय, कारण त्यामुळे इंधनावरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.
आयात तंत्रज्ञानामुळे इंधन खर्च वाढतो, त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होतो. वाढत्या महागाईचं प्रमुख कारणही इंधनच आहे. त्यामुळे त्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर होणारा खर्च काही टक्क्यांनी जरी कमी झाला तर कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. स्वनिर्मित रिगमुळे तो वाचणार आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण अनेक महत्त्वाची पावलं टाकली आणि हे पाऊल सुद्धा आत्मनिर्भरतेचं एक छोटंसं का होईना महत्त्वाचं पाऊल मानलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारेसह सोनाली शिंदे, साम टीव्ही, गुजरात.